लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सोलापूरमधनं अत्यंत मोठी घडामोड जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। दिलीप माने जे दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत ते आता काँग्रेसमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः दिलीप माने सर आहेत। दिलीपजी, खरं तर अनेक वेळा तुम्ही आमदार राहिलेले आहात, तुमच्या संपूर्ण घरामध्ये आमदारकी देखील तुमचे वडील देखील राहिलेले आहेत, परंतु आता तुम्ही थेट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि सोलापूरमध्ये आता लोकसभा मतदारसंघामध्ये काही समीकरणं बदलतील का? कारण की काँग्रेसमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली। आमच्या प्रवेशामुळे निश्चितपणे प्रणिती शिंदे एक विजयाला सुकर मार्ग झालेला आहे आणि निश्चितपणे आता ती निवडून यायला कुठल्या अडचण येणार नाही। आमचे सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, नगरसेवक सगळे, त्यामुळं एक चांगलं पाठबळ काँग्रेसला मिळालं आहे आणि आमची विचारसरणी काँग्रेसचीच होती। माझे वडील काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी 2-3 वेळा होते, मी 2 वेळा होतो, तरी ह्या माध्यमातून काँग्रेसला खूप मोठा आमचं कार्य जे काँग्रेसच्या माध्यमातून होतं ना, ते निश्चितपणे काँग्रेसला मोठं पाठबळ आता मिळेल। खरं तर सोलापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा संपूर्ण संघर्ष उभा राहिला। राम सातपुते हे भाजपचे माळशिरसचे आमदार आहेत। प्रणिती शिंदेंनी राम सातपुते यांच्यावरती आरोपसुद्धा लावलेत की ते वेगळ्या मतदारसंघातून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेत आणि निवडणूक लढवत आहेत, परंतु राम सातपुते यांनी तुमच्या आता पक्षामधले जे ज्येष्ठ नेते आहेत, प्रणिती शिंदे यांचे वडील, त्यांच्यावरती थेट आरोप लावला आहे की त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग जो आहे तो जन्माला घातलेला आहे। अर्थात सुशील कुमार शिंदेंवरती हा आरोप आहे। ज्या वेळेला निवडून याचा कुठला मार्ग बंद होतो त्यावेळेला असा प्रचार करायचा ही त्यांची पद्धत आहे आणि ते बीडमधनं आले, माळशिरसनं आले, सोलापूरला, कारण काय प्रणितीच्या विरोधात कोण उभारायला तयार नव्हतं। पहिल्यांदा प्रणिती शिंदेच्या विरोधात कॅन्डिडेटच नव्हता, 4-5 जणाला चाचपणी केली, शेवटी कोण नाही तयार झालं म्हणताना त्यांना नाईलाज असतो भाजपनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं कुठला अडचण नाही। असं निवडणुकीच्या पूर्वी हा असल्या भाजपकडे उमेदवार नाही आहेत का? ज्या पद्धतीने ते वेगळ्या मतदारसंघामधनं इथे उमेदवार सोलापूरमध्ये उमेदवार उभे करतात, ही तिसरी वेळ आहे। जर वेळेला नवीन त्यांनी खासदार दिलेले आहेत। पहिल्यांदा शरद बनसोडेंना दिलेलं आहे, दुसऱ्यांदा आपल्या जय सिद्धेश्वरांना दिलेलं आहे, तिसऱ्यांदा आता राम सातपुतेंना दिलेलं आहे। म्हणजे त्यांच्याकडे कंटिन्युअली एकच खासदार असं नाही आहे। त्यामुळं आता त्याने आमचा जो लोकसभेचा मतदारसंघ नसताना पलीकडच्या मतदारसंघातलं माळशिरस, माढ्या मतदारसंघातलं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। पण स्थानिक प्रणिती शिंदेचं काम आहे, सुशील कुमार शिंदेचं काम आहे, काँग्रेसचं काम आहे मोठ्या प्रमाणात। त्यामुळे प्रणिती शिंदेला अतिशय एक चांगलं वातावरण आहे। ते 100% पहिला जर निकाल प्रणिती शिंदेचा येईल तर तो विजयाचा येईल। परंतु दिलीप मानेजी, एक मतदारसंघाचा आढावा बघितला गेला तर 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत। तिथे फक्त प्रणिती शिंदे या स्वतः तिथून आमदार आहेत। मग ह्याच्यामध्ये आकड्यांची गणित कशी बसणार आहेत? आता हे नेत्याच्या हातात निवडणूकच राहिलेली नाही आहे, हे कार्यकर्त्यांनीच ठरवलेलं आहे की यावेळेला आपण नक्की प्रणिती शिंदेला निवडून यायचं आणि जनतेनंच ठरवलेलं आहे। तुमच्या विधानसभापुरतं तुम्ही ठीक आहे, ते लोकल असते, 3-3.25 लाख मतदान असते, तोपर्यंत ठीक आहे। ज्या वेळेला एवढं सगळ्यात जर असेल त्यावेळेला लोक मान्य करेल। तुमच्या निवडणुकीच्या वेळेला मी बघू त्यावेळेला काय करायचं। पण आता आम्ही काँग्रेसला आणि प्रणिती शिंदेला निवडून द्यायचं असं लोकांतनं, जनतेतनं आवाज उठवलेला आहे आता सध्या। खरं तर दिलीप माने यांची प्रतिक्रिया आहे की सोलापुरातून आता प्रणिती शिंदे याच खासदार होतील आणि संपूर्ण निवडणूक लोकांनी हातात धरली आहे। नसीम खान आपल्यासोबतच काँग्रेसचे नेते आहेत, कार्याध्यक्ष देखील आहेत। नसीम खानजी, हिंदू दहशतवाद हा महत्त्वाचा जो टर्मिनॉलॉजी आहे ती सुशील कुमार शिंदे यांनी या संपूर्ण राजकारणात आणली, असा थेट आरोप राम सातपुते जे सोलापूरमधून भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी आता केली आहे खासदार। हे बघा, हे भारतीय जनता पक्षाच्या ह्या जुना जे त्यांच्या षडयंत्र आहे, जेव्हा ते पडायला जात आहेत, पडतायत, खाली पडतायत, त्यांना माहीत आहे की आमची कुवत कमी झालेली आहे, आमची जमानत जप्त होणार आहे, तर हिंदू दहशतवाद, हिंदू मुसलमान, शमशान कब्रस्तान, हिंदुस्तान पाकिस्तान असे प्रकारचे वाक्य आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पक्ष ह्या देशामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून करत आहे। पण देशाची जनता समजदार झालेली आहे, समजून गेलेली आहे। आज दिलीप माने परिवार खूप जुना काँग्रेसची विचारधाराचा परिवार आहे
ह्यांचे वडील असतील, मानेसाहेब सिनियर माने होते, दिलीप माने आहेत, काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेली आहे. यांची विचारधारा काँग्रेस पक्षाची विचारधारा म्हणून स्वीकारणारे हे सगळे नेते मंडळी आहेत. त्यांच्यासोबत सगळे आज हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सोलापूर सीट लाख मतांनी आम्ही निवडून येऊ या आमचं आकलन आहे आणि त्या विभागाची जनता भरघोष मताने आमच्या उमेदवाराला निवडून देईल. नसीम खानजी, एकीकडे तुम्ही सोलापूरवरती विश्वास टाकताय की सोलापूर तुम्ही जिंकून आणाल, ती आमच्या पारड्यातली जागा आहे, परंतु महाविकास आघाडीचा ज्यावेळेस सीट शेअरिंगचा मुद्दा आहे तो त्यावेळेस सांगली असेल, भिवंडी असेल, मुंबई साऊथ सेंट्रल असेल, या तिन्ही जागेंवरती काँग्रेसने दावा ठोकलाय. परंतु हे तिन्ही सीट जे आहेत ते अर्थात तुमचे ठाकरे आणि राष्ट्रवादींसोबत मतभेद आहेत, ते कधीपर्यंत क्लिअर होणार? कारण की निवडणुकीचा फॉर्म भरण्याची वेळ आहे. ठीक आहे, आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, नेत्यांची भावना आहे. ती भावना आमची काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला आम्ही कळवलेला आहे आणि हायकमांड त्याच्यावर जे काय निर्णय घेईल त्या निर्णय महाराष्ट्र काँग्रेस पार्टी या राज्यामध्ये अंमलात आणेल आणि त्याच्यावर आम्ही काम करू. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी खरं तर महाविकास आघाडीवरतीच आरोप केला आहे की वर्षा गायकवाड यांची मुंबई साऊथ सेंट्रल अर्थात दक्षिण मध्य लोकसभा जागेवरती दावा होता, परंतु कुठेतरी मविया ही दलित विरोधी आहे म्हणून ही जागा जी आहे ती वर्षा गायकवाड यांना नाकारली, असा थेट आरोप आशिष शेलारांकडनं लावला. नाही, प्रश्न कोणाच्या विरोधाचा नाही आहे. प्रश्न शेवटी ज्या महाविकास आघाडी आणि युती जेव्हा 2-4 पक्षाची असते तर प्रत्येक पक्षाची भूमिका हीच असते की जास्तीत जास्त सीट त्यांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची भावना असते की जास्तीत जास्त सीट आमच्या पक्षाने लढावं. त्या आधारावर ते जे झालेलं आहे ते झालेलं आहे आणि ती जी आमची काँग्रेस पक्षाची जी भावना आहे, सांगली असो, भिवंडी असो, दक्षिण मध्य मुंबई असो, या सर्व भावना आम्ही काँग्रेस आलाकमानला आम्ही सर्वांनी कळून दिलेला आहे आणि मला वाटतं की आज आणि उद्या 1-2 दिवसात त्याचा तोडगा निघेल. संजय निरुपमांशी काही संवाद साधलाय का? कारण की ज्या पद्धतीने उत्तर पश्चिम मुंबईवरती ठाकरे गटाने दावा ठोकलाय, अमोल कीर्तीकर उमेदवार देखील घोषित झाले, त्याच्यानंतर त्यांची जहरी टीका होती ठाकरे गटावरती, तर तुम्ही काही संपर्क वगैरे साधला? कारण की पक्षांतर त्यांचं होऊ शकतं अशी. नाही, संजय निरुपमची जी टीका असेल, जे त्यांच्या वक्तव्य असेल त्याच्यावर मी काय भाष्य करत नाही. तो काँग्रेस पक्षाचा स्टेटमेंट ऑफिशियली नाही, त्यांचा व्यक्तिगत स्टेटमेंट आहे ते. परंतु ते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत अशी देखील चर्चा आहे, कारण की त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांची देखील बैठक वगैरे त्या मतदारसंघामध्ये बोलावलेली आहे, ते महायुतीच्या अधिक जवळ गेलेले आहेत असं. नाही, त्यांना असा केला नाही पाहिजे. काँग्रेस पक्षाने त्यांनी खूप काय दिलेलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, लोकसभाची उमेदवारी दिली, खासदार होते, अनेक वेळा त्यांना मान सन्मान प्रत्येक समितीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना प्रचारासाठी पाठवण्यात आला आहे, प्रचार समितीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर एवढा मान सन्मान काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेला आहे. आता जेव्हा युतीचा प्रश्न येतोय तो कुठे ना कुठे काही ना काही तडजोड करायला लागतोय. शेवटी आमच्या सर्वांचं लक्ष आहे या महाराष्ट्र राज्याची 48 सीट महाविकास आघाडीने जिंकली पाहिजे आणि त्या आधारावर आमचा गठबंधन चालू आहे. ठीक आहे, 2-4 सीटावर आमचा मतभेद जरूर आहे आणि ती आम्ही तशी प्रकारची आपली जी भावना आहे काँग्रेसची आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची, ती भावना काँग्रेस हायकमांडला आम्ही कळवून दिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस हायकमांड ह्याच्यावर दखल देऊन आणि उचित निर्णय घेईल. मैत्रीपूर्व लढतीचा तुम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय असते? कारण की निवडणूक ही शेवटी एकमेकांच्या विरोधात लढली जाते, तिथे एकमेकांचे हेवेदेवे काढले जातात, टीके म्हणजे अत्यंत टोकाची भूमिका घेऊन. आमच्या ह्या देशामध्ये, या राज्यामध्ये मूळ लढा भारतीय जनता पार्टी महायुती पक्षाशी आहे. आमचा जे काय लढा आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या तानाशाही रवैया आहे, ज्या संविधान आणि लोकतंत्राची धज्जी उडवण्याचं काम या राज्यामध्ये देशामध्ये भाजप करत आहेत, त्याच्या विरुद्ध. परंतु तुम्ही म्हणताय भाजपच्या विरोधात, मग मैत्रीपूर्ण लढा तुमच्याच मित्रांविरोधात लढताय. ठीक आहे, या देशामध्ये अनेकदा अनेक ठिकाणी अनेक गठबंधनमध्ये अनेक ठिकाणी अशी 1-2 ठिकाणी घटना घडली आहे. म्हणून नेत्यांची अशी भावना होती की जर हे जमत नसेल, शिवसेनेला अडचण असेल सीट सोडायला, त्यांचे कार्यकर्ते ऐकत नसतील, आमचे कार्यकर्ते ऐकायला. तुम्ही ठाम आहात का निवडणूक लढण्यामध्ये मैत्रीपूर्ण? नाही, आता ते जी मी जसं म्हणलं की जी भावना आमच्या महाराष्ट्राच्या आणि कार्यकर्त्यांची जी होती, नेत्यांची होती, ती भावना अखिल भारतीय काँग्रेस समितीला सांगण्यात आलेली आहे, पोहोचवण्यात आलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेते बसून त्याच्यावर उचित निर्णय घेतील आणि जो निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेईल
तो निर्णय महाराष्ट्र काँग्रेस बांधील आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते दिलीप माने, जे सोलापूरचे जे प्रतिनिधी आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्याचसोबत नसीम खान, जे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत आणि माजी आमदार राहिलेले आहेत, त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की आम्हाला भाजपच्या विरोधात सातत्याने लढायचं आहे आणि त्यासाठी आम्ही मविया म्हणून आम्ही सज्ज आहोत. 2-3 जागांवरती अजून देखील तोडगा निघत नाहीये, परंतु चर्चेतून जो मार्ग आहे तो मोकळा होईल आणि मविया ही संपूर्ण ताकदीनिशी भाजपच्या विरोधात राज्यामध्ये निश्चित निवडणूक लढणार असा जो विश्वास आहे तो माजी आमदार नसीम खान यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वजित अक्षमंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.